नमस्कार, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं ब्लॉगर गोविंद 25 या चॅनलमध्ये. आम्ही आज अनिकेत सूर्यवंशी यांचं डुबाला आलो होतो आणि डुबतानाच एका पवनचक्कीला आमच्या गावातील आग लागलेली दिसली. वरच्यावरच पवनचक्की पेटत आहे. आता मी जात आहे स्पॉटला. तुम्हाला स्पॉटला जाऊन सगळी डिटेलमध्ये माहिती दाखवतो, कशामुळं जाळ लागलाय, काय लागलाय. पोलीस गाडी आली आहे, फायर ब्रिगेडची गाडी पण आली आहे. तुम्हाला दाखवतो स्पॉटला जाऊन. आपण आलो का इथं पवनचक्कीपाशी. लोक बघू शकता, थोडी लोक जमा झाले. अग्निशामक दलाची गाडी पण आली. आलो स्पॉटला. स्पॉट मी किती आहे इथं, काय झालं म्हणणं इथं? काय पवनचक्कीनं अचानक स्पीड घेतला. आम्ही गावातून येऊन बघितलं तर काय नसतं, जाळून दूर. होय. इथं येऊन शेतात बघतो तर शेतकऱ्याचे सगळ्या शेतावर ऊसावर हे सगळं ऑइल पडलेलं आहे, नुकसान झालेलं आहे. ऊस जळालाय का? हो. हा, मग काय म्हणले, नुकसान भरपाई देतील का आता? काय माहिती आता शेतकऱ्याचं कोण ऐकते. होय. आपण इथं बघू शकता पब्लिक फुल आहे ते, कर्मचारी बी आहे ते. कशामुळे झाले काय लाजायला ते. अग्निशामक दलाची गाडी आली आहे, आपण तिकडे जाऊन बघू. बघा इथं पब्लिक भरपूर आले बघायला. पण आज फर्स्ट टाइम जवळपास एक 6-7 वर्षानंतर पहिल्या सुरू पवनचक्की जळाले बघा आमच्या इथं. गावचे सरपंच पण आहे इथं. नमस्कार. कशामुळे झाले? बघतो तू काय नाही, काय झालं, शॉर्ट सर्किट वगैरे काय झालंय? शेतकऱ्यांचं नुकसान. बघ तिथे गेल्याशिवाय कळणार का? अग्निशामक दलाची गाडी पण आली बघा इथं. हे जवळपास आता खाली पडेल याची वाट बघाल ती सगळी जण. वरी जाऊन तर काहीच व्हायला येत ना. जवळपास मी इथं 1 तासभर थांबलो बघा. जाळ आणखीन चालूच आहे. जाळ का व्हायचं, कमी व्हायचं काय नाव घेणं गेलंय. पलीकडं सोयाबीनचं शेत आहे, ऊसाचं शेत आहे, तिथं सगळं त्याचे ऑइल पडाले, राख पडाले आहे. त्या शेतीचं नुकसान व्हायलंय फार. पण दलाची गाडी आहे, पण कुणी काय करू शकत नाही. कारण ते जवळपास किती फूट वर आहे ते? 103 मीटर आहे. मग तिथं काय जाणं शक्य नाही. पाऊस आला तरच थोडंफार इजलं तरी. पण आशा करून इजावं आणि हे पडू नये. कारण पडल्यानंतर खाली लाईटीची खांब आहे हो का, नुकसान फार होईल. इथं विटभट्टीच आहे, त्यामुळं नुकसान फार होईल. हाय असं जर झालं, ऑइल संपल्यानंतर विजलं तर चांगली गोष्ट आहे. अग्निशामक दलाची गाडी आली इथं, पण काहीच करू शकत नाही कारण ते फारच वरी आहे. चला तर आपल्याला जायचं शेताकडे, धारा काढायच्या त्या. तेवढं व्हिडिओ अपलोड करतो. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो किती नुकसान झाले, उद्याच्याला काय झाले. चला भेटू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या जवळपासच्या पवनचक्की असणाऱ्या शेतकऱ्यावाला.